पाहूयात सुरुवातीला एक्झिट पोल त्या संदर्भातल्या बातम्या। ॲक्सिस बाय इंडियाच्या पोलनुसार 288 जागांपैकी 226 जागांचा पोल समोर आलाय। पोलनुसार राज्यात महायुती सरकार येण्याचा अंदाज आहे। महायुती 178, महाविकास आघाडीला 82 तर इतरांना 6 जागा येण्याचा दावा आहे। ॲक्सिस बाय इंडियाच्या पोलनुसार मुंबईतील 36 जागांपैकी महायुती 22 तर महाविकास आघाडी 14 जागांवर विजयी होण्याचा अंदाज आहे, तर अपक्षांच्या वाट्याला 0 जागा आहेत। ॲक्सिस बाय इंडियाच्या पोलनुसार मराठवाड्यामधील 46 जागांपैकी महायुती 30 तर महाविकास आघाडी 15 जागांवर विजयी होण्याचा अंदाज आहे, तर अपक्षांच्या वाट्याला 1 जागा आहे। ॲक्सिस बाय इंडियाच्या पोलनुसार कोकणात आणि ठाण्यामध्ये 39 जागांपैकी महायुती 24 तर महाविकास आघाडीला 13 जागांवर विजयी होण्याचा अंदाज आहे, तर अपक्षांच्या वाट्याला 2 जागा। ॲक्सिस बाय इंडियाच्या पोलनुसार उत्तर महाराष्ट्रामध्ये 47 जागांपैकी महायुती 38 तर महाविकास आघाडी 7 जागांवर विजयी होण्याचा अंदाज आहे, तर अपक्षांच्या वाट्याला 2 जागा। ॲक्सिस बाय इंडियाच्या पोलनुसार पश्चिम महाराष्ट्रात 58 जागांपैकी महायुती 36 तर महाविकास आघाडी 21 जागांवर विजयी होण्याचा अंदाज आहे, तर अपक्षांच्या वाट्याला 1 जागा। ॲक्सिस बाय इंडियाच्या पोलनुसार विदर्भामध्ये 62 जागांपैकी महायुती 39 तर महाविकास आघाडी 20 जागांवर विजयी होण्याचा अंदाज आहे, तर अपक्षांच्या वाट्याला 3 जागा जाण्याचा अंदाज आहे। मवियाला 136 ते 145 आणि महायुतीला 129 ते 139 जागा मिळणार, तर इतरांना आकडा 13 ते 23 पर्यंत जाण्याचा अंदाज आहे। TV9 रिपोर्टर्स पोलनुसार भाजप 81 जागांसह सर्वात मोठा पक्ष, काँग्रेस 50 जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होण्याची शक्यता, तर शिवसेना ठाकरे गटाला 44 जागांसह तिसरा क्रमांक आहे।